तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण अतिशय महत्त्वाचे जीके क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत, जे की महाराष्ट्रातील नेमक्याच येऊन ठेवलेल्या सर्वच भरतीसाठी अत्यंत संभाव्य असणारे जीके क्वेश्चन्स, जनरल नॉलेज क्वेश्चन्स पाहणार आहोत। आणि त्या कारणास्तव विद्यार्थ्यांनो या सुपर क्लासला सर्वांनी सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच आपल्या सर्वांसाठी आपण जे आहे 470 पेजेसचे PDF तयार केलेले आहे। विद्यार्थ्यांनो हे PDF जे आहे आपल्याला फक्त आणि फक्त मी 149 मध्येच देत आहे। या PDF ला बनवण्यासाठी विद्यार्थ्यांनो किती तर 3 महिन्याचा कालावधी लागलेला आहे। 3 महिन्याचा जो डेटा आहे फक्त आणि फक्त 149 मध्ये मिळत आहे। घेण्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे विद्यार्थ्यांनो त्यावर आपल्याला WhatsApp करायचा आहे। WhatsApp केल्याच्या नंतर एक QR कोड दिला जाईल, त्यावर 149 पेमेंट झाले की ते लगेच PDF आपल्याला दिले जाईल ईमेलवर। सर्वांनी नक्कीच घ्या। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो की भारतातील सर्वात रुंद नदी कोणती आहे ते विचारलेलं आहे, जी की सर्वात रुंद आहे। ऑप्शन्समध्ये गोमती, ब्रह्मपुत्र, तसेच गंगा किंवा चंबळ। तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहेत। ब्रह्मपुत्र ही जी नदी आहे भारतातील सर्वात रुंद असलेली नदी आपल्याला पाहावयास मिळते। घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग केला जातो ते आपल्याला सांगायचं आहे। अतिशय म्हणजे सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी कशाचा वापर केला जात असतो ते विचारलेला आहे। बॅरोमीटर, लॅक्टोमीटर, या ठिकाणी तसेच मायक्रोस्कोप। तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे। मायक्रोस्कोपचा जो वापर आहे अतिशय सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी होताना आपल्याला दिसून येत असतो। घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट कोणत्या व्यक्तीने रद्द केला होता ते आपल्याला विचारलेलं आहे। रद्द करणारी व्यक्ती दिलेल्या पर्यायापैकी कोण आहेत? लॉर्ड रिपन, लॉर्ड कर्झन, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड मेयो। तर ऑप्शन्स क्रमांक 1 आणि 1 म्हणजे जो लॉर्ड रिपन यांनी जे आहे व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट हा कायदा रद्द केलेला आपल्याला दिसून येतो। घेऊया पुढचा प्रश्न। कोणत्या आजारामध्ये रुग्णास प्रकाश जो आहे मुळीच सहन होत नाही ते आपल्याला विचारलेलं आहे। जो प्रकाश असतो मुळीच सहन कोणत्या आजारामध्ये रुग्णास होत नाही ते विचारलेलं आहे। ऑप्शनमध्ये हिवताप, डोकेदुखी, कर्करोग किंवा धनुर्वात। तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। धनुर्वात या आजारामध्ये रुग्णास प्रकाश जो आहे मुळीच सहन होत नसतो। घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहील ते। भारतरत्न पुरस्काराचा जो आकार असतो कोणत्या झाडाच्या पानासारखा असतो ते विचारलेलं आहे। आपले भारतरत्न हा जो पुरस्कार आहे तर या पुरस्काराचा जो आकार आहे कोणत्या झाडाच्या पानासारखा असतो? ऑप्शनमध्ये आपल्यासमोर कडुलिंबू, वड, पिंपळ किंवा मोगरा। तर ऑप्शन क्रमांक 3 आणि 3 म्हणजे जो पिंपळाच्या झाडाच्या पानाच्या आकाराचा जो आहे भारतरत्न पुरस्कार असताना आपल्याला दिसून येतो। घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी हवेमधील दमटपणा मोजणारे उपकरण खालीलपैकी कोणते आहे? हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण विचारलेले आहे। हायग्रोमीटर, बॅरोमीटर, लॅक्टोमीटर किंवा या ठिकाणी प्रोग्राफ। तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ऑप्शन्स क्रमांक आपल्यासमोर किती 1 योग्य राहणार आहे। हायग्रोमीटर जे आहे हवेतील दमटपणा मोजण्याचे एक उपकरण असताना आपल्याला दिसून येते। घेऊया पुढचा प्रश्न। कोणत्या वाऱ्याच्या प्रकाराला स्नो ईटर्स म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे। स्नो ईटर्स काय? स्नो ईटर्स कोणत्या वाऱ्याच्या प्रकाराला म्हटले जाते? ऑप्शन्समध्ये आहेत फॉन, आंधी, बर्ग किंवा चिनूक। तर ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे। चिनूक वाऱ्याच्या प्रकाराला विद्यार्थ्यांनो काय स्नो ईटर्स असे संबोधले जात असते। घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी भारत हे नाव कोणत्या प्राचीन भव्य राजाशी संबंधित आहे विचारलेलं आहे। आपल्या देशाचे जे भारत नाव ठेवलेले आहे विद्यार्थ्यांनो तर हे भारत नाव कोणत्या राज्याच्या नावावर ठेवलेले आहे किंवा आधारित आहे ते विचारलेलं आहे। तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य आहे। भरत चक्रवर्ती या राजाशी संबंधित असलेले आपल्या भारत देशाचे भारत हे नाव असे ओळखून येते। घेऊया पुढचा प्रश्न। भारतातील सर्वात लांब धरण खालीलपैकी कोणते आहे ते विचारलेलं आहे। धरण स्पेशली सर्वात लांब असलेले विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो। ऑप्शन्समध्ये आहे इंदिरा सागर धरण, भाकरा धरण, हिराकूड धरण किंवा नागार्जुन सागर धरण। तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 3 योग्य आहे। हिराकूड धरण हे जे धरण आहे भारतातील सर्वात लांब असलेले आपल्याला पाहावयास मिळते। घेऊया पुढचा प्रश्न। मानवाच्या त्वचेचा जो रंग असतो कोणता द्रव्य निर्धारित करतो ते आपल्याला विचारलेलं आहे। त्वचा जी आपली असते जो रंग असतो तो कशामुळे निर्धारित होतो? मेलेलिन, लिपिड, प्रोटीन किंवा कॅरोटीन। तर ऑप्शन्स क्रमांक 1 आणि 1 म्हणजेच मेलेलिन या द्रव्यामुळे मानवाच्या त्वचेचा जो रंग असतो तो निर्धारित होत असतो। घेऊया पुढचा प्रश्न।
बायोगॅस कोणत्या दोन प्रमुख वायूचे मिश्रण आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. जो ही बायोगॅस असतो तो कोणत्या दोन वायूचे मिश्रण आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 आणि 3 म्हणजेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड तसेच मिथेन या दोन्ही वायूचे मिश्रण म्हणजेच बायोगॅस हा आपल्याला असताना दिसून येत असतो. घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी भारतातील डॉलर रुपया विनिमय दर जो आहे तो कशावर अवलंबून असतो ते आपल्याला सांगायचं आहे. भारतातील डॉलर तसेच रुपया विनिमय दर विचारलेला आहे. तर ऑप्शन्समध्ये आहे तर शासन नियंत्रण, RBI, चलनविषयक धोरण किंवा मागणी पुरवठा तसेच शिल्लक. तर ऑप्शन क्रमांक 1 आणि 1 म्हणजेच डॉलर तसेच रुपया विनिमय दर जो आहे मागणी पुरवठा शिल्लक या सर्व बाबीवर निर्धारित होत असतो. घेऊया पुढचा प्रश्न. भारतातील कोणत्या पर्वतास निळा पर्वत म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे. निळा पर्वत असे कोणत्या पर्वतास संबोधले जात असते. ऑप्शनमध्ये हिमालय, सह्याद्री, निलगिरी किंवा सातपुडा. ऑप्शन क्रमांक 3 आणि 3 म्हणजेच निलगिरी पर्वताला भारतामध्ये विद्यार्थ्यांनो काय निळा पर्वत असे म्हणताना आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. घेऊया पुढचा प्रश्न. बहिणाबाई चौधरी यांनी जे आहे कोणत्या भाषेत काव्यरचना केल्या होत्या ते आपल्याला विचारलेलं आहे. महिला व्यक्ती आहेत बहिणाबाई चौधरी यांनी. तर ऑप्शन्समध्ये मालवणी, कोकणी, वराड किंवा अहिराणी. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी 4 योग्य राहणार आहे. अहिराणी भाषेमध्ये जे आहे बहिणाबाई चौधरी यांनी काव्यरचना केलेल्या आपल्या सर्वांना दिसून येतात. घेऊया पुढचा प्रश्न. ऑपरेशन ब्लू स्टार ही मोहीम कोणत्या शहरात राबवण्यात आली होती ते आपल्याला विचारलेलं आहे. जी ऑपरेशन ब्लू स्टार ही मोहीम होती अतिशय प्रसिद्ध झाली होती. या मोहिमेदरम्यान विद्यार्थ्यांनो खूप साऱ्या हजारो संख्येचा जो जीव होता तो गमावला गेला होता. ते कोणत्या कारणास्तव पाहूया. थोडंसं आधी उत्तर जाणून घेऊया की कोणतं आहे. ब्लू स्टार ही जी मोहीम आहे अमृतसर या शहरामध्ये राबवण्यात आलेली होती विद्यार्थ्यांनो. अमृतसर हे शहर पंजाब या राज्यामध्ये आपल्याला स्थित असलेले दिसून येते. अमृतसरमधील नेमकं कोणत्या ठिकाणी, तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो सुवर्ण मंदिर जे आहे त्या मंदिरामध्ये जे आहे ब्लू स्टार ही मोहीम राबवण्यात आलेली होती. आणि सुवर्ण मंदिरमध्ये एक खलिस्तानी व्यक्ती किंवा खलिस्तानी व्यक्ती जो आहे सुवर्ण मंदिरामध्ये घुसपैठ केलेला होता आणि त्यांना मारण्यासाठी किंवा बाहेर काढण्यासाठी ही ब्लू स्टार मोहीम राबवण्यात आलेली होती विद्यार्थ्यांनो. आणि याचाच बदला म्हणून जो आहे इंदिरा गांधी यांची जी हत्या आहे त्यांच्याच सिक्युरिटी गार्डद्वारे करण्यात आलेली होती. एवढं सर्व आहे ब्लू स्टार मोहिमेद्वारे केलेले दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. तर विद्यार्थ्यांनो भारतामध्ये कोणत्या ठिकाणी उच्च न्यायालय उपस्थित नाही ते आपल्याला विचारलेलं आहे. असे कोणते राज्य आहेत ज्यामध्ये उच्च न्यायालय आपल्याला दिसत नाही. ऑप्शन्समध्ये मिझोरम, गोवा, अरुणाचल प्रदेश किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. 4 म्हणजेच वरीलपैकी सर्व आणि वरीलपैकी सर्व म्हणजेच अरुणाचल प्रदेश, गोवा तसेच मिझोरम या 4ही राज्यामध्ये जे आहे विद्यार्थ्यांनो आपल्याला काय आहे उच्च न्यायालय दिसून येत नाही. तसेच सर्वात जे हे राज्य आहे गोवा हे राज्य, या गोवा राज्यासाठी उच्च न्यायालय कोणते आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे गोवा राज्यासाठी उच्च न्यायालय ठेवण्यात आलेले आहे. घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी राज्यघटनेमध्ये ऑस्ट्रेलिया देशाकडून खालीलपैकी काय घेण्यात आलेले आहे ते आपल्याला सांगायचं आहे. देश आहे ऑस्ट्रेलिया. तर या देशाकडून आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये कोणती बाब घेण्यात आलेली आहे. ऑप्शन्समध्ये राज्यसूची, केंद्रसूची, समवर्त सूची. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. समवर्त सूची हा जो विषय आहे राज्यघटनेमध्ये ऑस्ट्रेलिया या देशाकडून आपल्याला घेतलेला दिसून येतो. घेऊया पुढचा प्रश्न. स्वतःचे उच्च न्यायालय असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे ते विचारलेलं आहे. केंद्रशासित प्रदेश स्पेशली विचारलेला आहे ज्यांच्याकडे स्वतःचे उच्च न्यायालय आहे. ऑप्शनमध्ये दिल्ली, चंदीगड, लक्षद्वीप, लडाख. तर ऑप्शन क्रमांक 1 आणि 1 म्हणजे दिल्ली या केंद्रशासित प्रदेशामध्ये स्वतःचेच उच्च न्यायालय असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे विद्यार्थ्यांनो, भारतामध्ये एकूण किती राज्यांमध्ये उच्च न्यायालय नाही ते आपल्याला विचारलेलं आहे. आता या ठिकाणी एकूण किती राज्य आहेत ज्यांमध्ये उच्च न्यायालय आपल्याला पाहावयास मिळत नाही. ऑप्शनमध्ये 5, 6, 7, 8. तर ऑप्शन क्रमांक 1 आणि 1 म्हणजेच विद्यार्थ्यांनो 5 राज्यामध्ये भारतामध्ये उच्च न्यायालय नसलेले आपल्या सर्वांना दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी हिऱ्याला चकाकी देण्यासाठी कशाचा वापर त्यावर केला जातो ते आपल्याला विचारलेलं आहे. या ठिकाणी वस्तू आहे या ठिकाणी हिरा. तर हिऱ्याला चकाकी देण्यासाठी काय वापरली जात असते. तर ऑप्शनमध्ये विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 1 आणि 1 म्हणजेच हिऱ्याची भुकटी जी आहे हिऱ्यावर दिली जात असते हिऱ्याला जास्त चकाकी देण्यासाठी. घेऊया पुढचा प्रश्न.
प्रश्न या ठिकाणी असा आहे की हिंदी महासागरामध्ये खालीलपैकी कोणते बेट आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. महासागर आहे हिंदी, यामध्ये खालीलपैकी कोणते बेट येते? बेटमध्ये अंदमान, चागोस किंवा लक्षद्वीप. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. चागोस बेट जे आहे हिंदी महासागरामध्ये स्थित असलेले आपल्याला पाहावयास मिळते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न असा आहे की पेनिसिलिन हे कशापासून तयार केले जाते ते आपल्याला विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे? पेनिसिलिन हे खालीलपैकी कशापासून तयार होते? तर पाणी, बुरशी किंवा कवक किंवा अमिबा. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 2 योग्य आहे आणि 2 म्हणजेच बुरशीपासून जे आहे पेनिसिलिन हे तयार होताना आपल्याला दिसून येत असते. पाहूया पुढचा प्रश्न. या ठिकाणी अवयव दान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? दिवस कोणता आहे? अवयव दान हा दिवस विचारलेला आहे. 12 ऑगस्ट, 13 ऑगस्ट, 14 ऑगस्ट, 15 ऑगस्ट. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. 13 ऑगस्ट या रोजी जो आहे अवयव दान दिवस साजरा होताना आपल्याला दिसून येत असतो. घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी भारताचे मध्यवर्ती ठिकाण कोणता जिल्हा आहे ते आपल्याला विचारलेलं आहे, जे की भारताच्या एकदम सेंटरमध्ये स्थित असलेला शहर विचारलेला आहे की तो कोणता आहे. ऑप्शनमध्ये चेन्नई, नागपूर, सुरत किंवा बेंगलोर. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. नागपूर हे जे शहर आहे भारताचे एकदम मध्यवर्ती ठिकाण असलेले दिसून येते. आणि नागपूरमधले कोणते ठिकाण एक्झॅक्टली आहे तर ते आहे विद्यार्थ्यांनो 0 माइलस्टोन जो आहे. या ठिकाणी 0 माइलस्टोन हा एकदम सेंटरमध्ये भारताच्या असलेला आपल्याला दिसून येतो, जो की नागपूर शहरामध्ये आहे. घेऊया पुढचा प्रश्न. निलगिरी पर्वत शृंखला भारतातील कोणत्या राज्यात आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणती पर्वत शृंखला? तर निलगिरी विचारलेली आहे. उत्तर प्रदेश, केरळ, बिहार, तामिळनाडू. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. तामिळनाडू या राज्यामध्ये निलगिरी पर्वत शृंखला असताना आपल्या सर्वांना दिसून येत असते. घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी शिक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे ते आपल्याला सांगायचं आहे. शिक्षण अतिशय महत्त्वाचा विषय आहे. शिक्षण तर समवर्त सूची, राज्य सूची, केंद्र सूची किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 आणि 1 म्हणजेच विद्यार्थ्यांनो समवर्त सूचीमध्ये शिक्षण हा अतिशय महत्त्वाचा विषय असलेला आपल्याला दिसून येत असतो. पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहील. इलेक्ट्रॉनिक कणांचा प्रवाह म्हणजेच खालीलपैकी कोणते किरण असते ते आपल्याला सांगायचं आहे. कोणत्या किरणांचा? इलेक्ट्रॉनिक कणांचा प्रवाह असलेले खालीलपैकी कोणते किरण आहे? गॅमा, बीटा, अल्फा किंवा सर्व. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. बीटा किरण जो आहे विद्यार्थ्यांनो इलेक्ट्रॉनिक कणांचा प्रवाह असताना आपल्याला दिसून येत असतो. घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती स्वीकारू नये असे खालीलपैकी कोणाचे म्हणणे होते ते आपल्याला विचारलेलं आहे. द्विदल शासन पद्धती केंद्रामध्ये स्वीकारू नये असे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य राहणार आहे. सायमन कमिशनची असे म्हणणे होते किंवा शिफारस होती की केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती असू नये. घेऊया पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांनो. या ठिकाणी खासबाग मैदान जो आहे कोल्हापूरमध्ये कोणी बनवलेले होते ते आपल्याला विचारलेलं आहे. मैदान आहे विद्यार्थ्यांनो, मैदानाचं नाव खासबाग हे मैदान. ऑप्शनमध्ये आहेत महात्मा गांधी, शाहू महाराज, विनोबा भावे किंवा वासुदेव बळवंत फडके. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. शाहू महाराज यांनी जे आहे विद्यार्थ्यांनो खासबाग मैदान कोल्हापूरमध्ये सुरू केलेले असताना आपल्याला दिसून येत असते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे की कोल्हापूरमध्ये खासबाग मैदान शाहू महाराजांनी कोणत्या खेळासाठी बनवलेले होते ते आपल्याला आता या ठिकाणी सांगायचं आहे. तो कोणता खेळ आहे ज्या ठिकाणी खासबाग मैदान त्यासाठी बनवण्यात आलेले होते? ऑप्शनमध्ये क्रिकेट, कबड्डी, कुस्ती किंवा कसरत. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 3 योग्य राहणार आहे. कुस्ती या खेळासाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किंवा ठिकाणी खासबाग मैदान जे आहे शाहू महाराजांनी बनवलेले होते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे, विद्यार्थ्यांना प्रश्न झालेले आहेत आपले. सुपर क्लासला सोडण्यापूर्वी आपल्याला पुन्हा एकदा आठवण देऊ इच्छितो की विद्यार्थ्यांना आपल्याला जो आहे पाणी पुरवठा जी एक्झाम आहे त्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणारे 470 पेजेसचे एक PDF तयार केलेली आहे. हे PDF आपल्याला नक्कीच घ्यायचं आहे, कारण या PDF मध्ये 100% गॅरंटी देतो की खूप सारे क्वेश्चन्स येतील एक्झाममध्ये. घेण्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला जो विद्यार्थ्यांनो आहे हे PDF 149 मध्ये देत आहे. स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर आपल्याला सिंपली एक व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. केल्याच्या नंतर काय करायचं आहे, आपल्याला एक QR कोड दिला जाईल. 149 पेमेंट झाले की लगेच हे 470 पेजेसचे PDF आपल्याला कशावर दिले जाईल, तर ईमेलवर विद्यार्थ्यांनो हे PDF आपल्याला दिले जाईल. तर सर्वांनी, जोही विद्यार्थी सर्व महाराष्ट्रातील एक्झामची तयारी करत आहे त्यांनी
घ्यायचंच आहे. आणि सुपर क्लास सोडण्यापूर्वी एक लाईक, तसेच जर चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब पण लगेच करून घ्या अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास एकदम फ्रीमध्ये पुढेही पाहण्यासाठी. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.